बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। सोलापुरात कट रचून खून करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केली आहे, अशी माहिती अॅडव्होकेट DN भडंगे यांनी दिली आहे। कट रचून खून करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर। यात थोडक्यात हकीकत अशी की तारीख 4/7/2024 रोजी तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 328/2024 अन्वये 6 लोकांविरुद्ध इंडियन पेनल कोड कलम 302, 120B, 201 सह 34 प्रमाणे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी जबाबावरून 6 लोकांविरुद्ध कट रचून खून करणे, पुरावा नष्ट करणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये फिर्यादीने त्याचा मुलगा मयत हा दिनांक 30/6/2021 रोजी त्याच्या शेतातील शेतमजूर आरोपी प्रकाश विश्वनाथ फुलमाळी याने शेताकडे फोन करून बोलावल्यावरून तो त्यांच्या शेतात गेला होता। त्यानंतर तो घरी परत आला नाही म्हणून यातील फिर्यादीने आरोपी प्रकाश विश्वनाथ फुलमाळी यास फोन करून त्यांचा मुलगा अद्याप घरी परत आला नाही, आपण त्याचा शोध घेऊ व त्याला शेतात शोधण्यास जाऊ असे सांगितले असता आरोपी प्रकाश फुलमाळी हा शोधण्यास आला नव्हता। त्यानंतर दिनांक 2/7/2021 रोजी फिर्यादीचा मुलगा हा बाजूस असलेल्या शेतामध्येच विहिरीत त्याचे प्रेत आढळून आले होते। त्याबाबत पोलिसात ॲक्सिडेंटल डेथ अशी नोंद करण्यात आली होती, परंतु फिर्यादी यांनी सोलापूर येथील मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यांच्या कोर्टात 6 लोकांविरुद्ध खाजगी फिर्याद दाखल केली होती। त्यामध्ये फिर्यादीच्या मुलास कट रचून 6 लोकांनी मिळून प्रेम प्रकरणातून जीवे मारले असल्याबाबतचे नमूद करून पोलिसांनी काही गडबडीने ॲक्सिडेंटल डेथ असे नमूद करून तपास केला आहे म्हणून आरोपींविरुद्ध खाजगी फिर्याद दाखल केली होती। त्यामध्ये मेहरबान JMFC वर्ग 1 यांनी 156(3) प्रमाणे हुकूम केला होता। त्यामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 4/7/2024 रोजी इंडियन पेनल कोड कलम 302, 201, 120B सह 34 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती। सदर गुन्ह्यात अटक होईल या भीतीने प्रकाश विश्वनाथ फुलमाळी राहणार नंदूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांच्या मार्फत नवीन कायद्याप्रमाणे भारतीय न्याय संहिताचे कलम 482 प्रमाणे अटकपूर्व जामिनाकरता अर्ज दाखल केला होता। सदर अर्जात सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा असल्याने तसेच आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून त्याचा तपास अद्याप चालू आहे असा युक्तिवाद करून आरोपीस जामीन देण्यात येऊ नये म्हणून तीव्र विरोध दर्शवला होता। परंतु ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांच्या वतीने दाखल झालेली फिर्याद ही 3 वर्षानंतर दाखल झालेली असून सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांना आरोपी केलेले नाही, तसेच ॲक्सिडेंटल डेथ म्हणून सदरचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला आहे। तसेच सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपीकडून कोणत्याही प्रकारची रिकव्हरी अथवा डिस्कव्हरी नाही। आरोपी हा मेहरबान कोर्टाच्या प्रत्येक हुकमाचे पालन करण्यास तयार आहे व आरोपी हा शेतमजूर आहे अशा प्रकारचा युक्तिवाद मेहरबान कोर्टासमोर करून आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांच्या वतीने करण्यात आला होता। सदरचा युक्तिवाद हा सेशन जज श्रीयुत राणेसाहेब यांनी ग्राह्य म्हणून आरोपी प्रकाश विश्वनाथ फुलमाळी यास इंडियन पेनल कोड कलम 302, 201, 120B सह 34 प्रमाणेच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांनी काम पाहिले। सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस। आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान। कॉन्टॅक्ट 9922 55 9711।